दादा चौगुल यांचा पट्टा आणि एक कुटकुळीचा पैलवान सावंत वस्ताद यांचा पट्टा. राहिलेले पैलवान सगळे कपडे काढून चला, शेवटची कुस्ती लागणार आहे. 1 नंबरची कुस्ती. सूर्य मावळ तिकडे गेलेला आहे, सूर्याच्या साक्षीने ती कुस्ती लागणार आहे. आणि समोरच्या कुस्तीला शुद्ध पंच म्हणून अप्पा खरात एकेकाळीचे महान पैलवान, सुप्रसिद्ध पैलवान या बेलूर गावचे, सध्या महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहे. मुंबई एकेरी पट काढला, पटाला लागला, एकेरी पट काढला. जरा साईडला मला कुस्ती बघू जाऊ, समोर आल्यानंतर मी काय सांगा. या बेलूर गावचे सुपुत्र, सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन गुरुजी शिंदे यांची 31,000ची कुस्ती आहे. शेवटची कुस्ती 31,000ची कुस्ती आहे. सचिन माने या शिवधडीचा पैलवान शेगावचा आज कुंडलला सराव करतोय. त्याचे पिता श्री बाळासाहेब माने या विकास पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी सरसे स्वागत, सरसे स्वागत. राजेंद्र बुवा बुरंगे, गवळी श्री सचिन नरळे, नारायण बाबर, एकनाथ जाधव, राजाराम खांडेकर या सर्वच उपस्थित वस्तादांचं यात्रा कमिटीतर्फे सरसे स्वागत, सरसे स्वागत. या पंचकृषीतील सर्व अजमाजी पैलवान, सर्व कुस्ती शौके साहेब हात करा. आले का? आता सगळे खाली बसून घ्या. विरोधी सोमनाथ सरजे कुपवाड अशी कुस्ती लागते. श्रीरंग वाघमोडे सर यांच्याकडून, श्रीरंग वाघमोडे सर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये बसतो. सचिन माने शिवधडीचा पैलवान आपण जनता जनार्दनला दर्शन देऊन जायचंय. सोमनाथ सरजे विरुद्ध सिद्धराम फाके यांच्याकडून शेतनला 100 रुपये बक्षीस आलेला आहे. 1 नंबरची कुस्ती. त्या कुस्तीचे स्पॉन्सर 25,000 रुपये, रोख रक्कम 25,000 रुपये. सचिन माने शेगाव पाटील कुपवाड, विरुद्ध कुपवाड, अजनी शहा दगडू मुलाने यांच्याकडून 2,000 रुपयाची कुस्ती. अजनी शहा मुलाने, राहुल नाईक विरुद्ध आकाश पाटील. स्वागत स्वागत सन्मान्य, बरोबर आहे का माने?
माने असतात अजून थंडा मारताय ना. हा ऑल इंडिया चॅम्पियन हुपरीचे वस्ताद अवधूत माने. काय तब्येत आहे बघा. काळी लाल धारण केलेला पृथ्वीराज. कुस्ती एक नंबरची कुस्ती महामुकाबला. थांबा 1 मिनिट थांबा. सचिन माने हात वर करा. या शिवधडीचा पैलवान आणि विरुद्ध पृथ्वीराज खराब कोल्हापूर. कुस्तीला सूत्र पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन अवधूत माने हुपरी. अवधूत माने हात वर करा. अवधूत माने अवधूत आणि त्याचबरोबर साईड पंच म्हणून विलास मलमे हात वर करा. कथा बांधलेले विलास मलमे. या कुस्तीला 2 पंच आणि आता संपलेली कुस्ती आकाश बुरंगे यांची कुस्ती बरोबर सोडवण्यात आलेली आहे. आता सगळी खाली बसा. कुस्ती बघा शेवटची. काय कुस्ती खणखणीत कुस्ती चालू आहे. खणखणीत कुस्ती. मध्ये घ्या पंचासन्याने 1 नंबरची कुस्ती. अतिशय तगडी कुस्ती. सचिननं कब्जा घेतला कोल्हापूरच्या पैलवानावरती. कुस्ती बघा. सचिनने कब्जा घेतला कोल्हापूरच्या पैलवानावरती. पृथ्वीराज खराबवरती. परत आमने सामने त्यातून बचाव करायचा प्रयत्न केला. पृथ्वीराजने टाळी करा. टाळी. परत आमने सामने लढावं लागलं. तर सांगा कुस्तीला बघा. मला सांगू द्या. कॉमेंट्री येणार नाही. मंजिलें उन्हें को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. ये ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पहलवान हौसला बढ़ाओ. हार कर भी जीतने वाले को सिकंदर कहते हैं. हौसला बुलंद होना चाहिए. अतिशय चांगली कुस्ती. सुंदर कुस्ती. हलगवाने थांबा जरा. कुस्ती बघू द्या सगळ्यांना शांतमध्ये. तुमचा कालवा नको जरा. हा कुस्ती हरेंद्र वाजवा. सचिन माने जरा किंचित त्याच्यापेक्षा उंच आहे. तगडी कुस्ती. काटा कुस्ती. जबरदस्त कुस्ती. सर्वांनी हात वर करा. परत एकदा आपल्याला बजरंग नाव आहे. बजरंग बलीच्या नावानं घोषणा करायची. दोन्ही हात वर करून सर्वांनी हात वर करा. बजरंग बली की पुत्र हनुमान की. अशी तुमजमली ही कुस्ती पंढरी या दोनोर नगरीची. जे माय भो तुझे पेढीने पांगर सारे. अनिल आरतीला चंद्र सूर्य तारे. मातृभूमी आपणाला वाढवते. सर्वांगीण घडवते. आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्व असते. माता आणि
या कुस्तीचे सुज्ञ पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन अवधूत माने आणि त्यांच्या साईड पंच म्हणून बेनूरगावचे सुपुत्र विलास मलमे, दोन पंच, एक सुज्ञ पंच, अभ्यासू पंच. सतर्क राहा, गाफील राहू नका. पंच हा पाचीमुखी परमेश्वर असतो. मोठे पंचाचं न्यायदानाचं पंच काम करत असतो. निपक्षपातीपणे आपला तुपला बगलचा पंचाकडे काही सुद्धा चालत नाही. पुत्र व्हायचा गुंडा त्याचा तिन्ही लेखी झेंडा. आपल्या घरात अशी पोरं तयार करा. नाही किती दिवस दुसऱ्याच्या मांड्या बघणार. आपलं दूध सारं डेअरीला, आपल्या पोराचं पाय मात्र पायात पाय अडकते. दुसऱ्याचं म्हणायचं काय तब्येत आहे, काय तुझ्या. आपलं पोरग कुठे फिरते बघत चला. गल्लीत फिरते का पोरात फिरते. पोराला काय करायचं ते आई वडिलांनी ठरवायचं असतंय. पैलवान हे ब्रँड असतो, त्याला जाहिरातीची गरज नसते. रस्त्याने चाललं का म्हणलं पाहिजे कुणाचा पोरगा. अतिशय सुंदर कुस्ती, एक शांत मैदान माने. त्याच तोलामोलाचा पैलवान पृथ्वीराज खरात कोल्हापूर. आज पृथ्वीराज खरातनं कब्जा घेतलेला आहे सचिनवरती. आणि या कुस्तीला सुज्ञ पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन उपरी अवधूत माने आणि मलमे वस्ताद, दोघेही अभ्यासू. या कुस्तीच्या जडणघडणीतील अस्सल हिरे, अस्सल तारे. तोंड तेवढी बंद ठेवा, फक्त कुस्ती बघा. काय कुस्ती आहे ती, खट्ट आणि काटा खणखणीत कुस्ती आहे. जिल्ह्याचं नाव करणारा अशी पोरं पाहिजे. 100 पोरं गावा मोर खायला कारच नाही पार. पायरीची 15. माझा पोरगा ₹1,00,000 पगार घेतो. संघर्षाशिवाय काय होत नाही. संघर्षात सुद्धा दम लागतो. इथे सुद्धा पराभवाची नोंद घेत असतो. म्हणून संघर्ष पाहिजे जीवनामध्ये. अशक्य ते शक्य करिता सायस तुका म्हणे एक अभ्यास. इथे येड्या गबाळ्याचं काम नव्हे. चाणाक्षाने बुद्धिमान तसं नाही पैलवान. हापूस आंबेच लागतात, लिंबुळ्या लागत नसतात. सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीत घामाचा चिखल घालणाऱ्या वीरांना शिरांना पैलवान म्हणतात. पैलवान म्हणजे काय हे तर नेमकं कळलं पाहिजे आपल्याला. ज्या आईच्या दुधाचं वर्षभर वाण जपतो तोच खरा पैलवान. मातीतला वास म्हणजे पैलवान. आई वडिलांची शान म्हणजे पैलवान. वस्तादाच्या चरणाची आण म्हणजे पैलवान. परस्त्रीचा मान म्हणजे पैलवान. रात्र दिवस केलेल्या घामाचा रक्ताचा पैलवान ही महाराष्ट्राची परंपरा. गरिबाची जाण असलेली परंपरा. वडिलांच्या डोळ्यातून स्वप्न म्हणजे पैलवान. सब काहीच नाही. पंचाचा निर्णय अंतिम राहील. जबरदस्त कुस्ती. इच्छाशक्ती पाहिजे. दिवा मातीचा आहे का सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे.
कधीच नशिबावरती अवलंबून राहायचं नसतं. नशिबाचा भाग 1%, मेहनतीचा भाग 99%. बोला. कोळ्यागावचे हरिभाऊ सरगर, कोळ्यागावचे सरपंच, एकेकाळीचे महान पैलवान हरिभाऊ सरगर, मास्टर माइंड, किंग मास्टर. हो 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 हो. मध्ये घ्या, मध्ये 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 घ्या. दोघांची कुस्ती बरोबर मसुराच्या नावाने चांगलं